श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ टाळू नकोस, कारण देव तुला काहीतरी सांगू इच्छितो. या आठवड्यात तुमचे आयुष्य पुढील स्तरावर जाईल. या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात. देव तुमच्या पाठीशी आहे. जास्त विचार करू नका, कारण लवकरच तुमच्या योजना पूर्ण होतील. तुमची वेदना आरामात बदलेल आणि अडथळे चमत्कारात बदलतील. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा. लवकरच तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांची परतफेड मिळेल. जर तुझा देवावर विश्वास असेल तर स्वामी माऊली टाईप करा. देव म्हणतो, कृपया समजून घ्या की मी तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो. तुम्ही जे काही मागता ते सर्व तुम्हाला मिळत नाही. याचा अर्थ असा नाही की मी ऐकत नाही. याचा अर्थ असा की माझ्याकडे तुमच्यासाठी खूप चांगले काहीतरी आहे. तुमची वेळ येत आहे. तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडणार आहे. खूप यश आणि अनेक आशीर्वाद मिळत आहेत. विश्वास करत राहा आणि तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे. हे पहा, ईश्वर वेळ आणि दबाव वापरून सुरवंटाचे फुलपाखरामध्ये, वाळूचे मोत्यामध्ये आणि कोळशाचे हिऱ्यामध्ये बदल करतो. मग तो तुमच्यावरही काम करत आहे. बाळा, मी कधी कधी तुमचे रक्षण करण्यासाठी तुमच्या जीवनातून लोकांना काढून टाकतो. त्याच्या मागे धावू नका. जेव्हा तुम्ही देवाशी बोलता तेव्हा ती प्रार्थना असते. देव तुमच्याशी बोलतो तेव्हा ते ध्यान असते. तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. जीवनाचा आनंद घ्यायला शिका. तुमच्यासाठी काय सर्वोत्तम आहे हे मी तुम्हाला देणारच आहे. मी तुमच्यासाठी एक चमत्कार दाखवणार आहे. तुम्ही तुमच्या जीवनात शक्तिशाली अध्यायात प्रवेश करणार आहात. माझ्यावर विश्वास ठेवा. मी नेहमी तुझ्या पाठीशी असणार आहे. तुम्हाला पाहिजे ते बनू शकता. सकारात्मक विचार करा. बदल स्वीकारा. स्वतःवर विश्वास ठेवा. कधीही हार मानू नका. मी तुमच्या सोबत आहे. काळजी करू नका. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होईपर्यंत वेळ लागणार नाही. देव तुमच्यासाठी खेचून घेऊन येईल. फक्त त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि स्वतःला संपूर्णपणे त्याच्या हातात द्या, कारण त्याच्याकडे तुमच्या जीवनासाठी एक योजना आहे, ज्याची कोणीही कल्पना करू शकत नाही. तो तुम्हाला तुमच्या सध्याच्या परिस्थितीतून वर आणेल आणि जे काही चांगले आहे ते तुम्हाला आशीर्वाद देईल. तुम्ही ते आशीर्वाद घेण्यासाठी तयार राहा. तयार असाल तर होय मी तयार आहे असे टाईप करा. स्वतःला हार मानू देऊ नका. तो सर्वांना जीवन देतो. त्याच्यावरील विश्वास कधीही गमावू नका. हे वर्ष संपण्याआधी तुमचे आयुष्य वळण घेईल. यश आणि आशीर्वादाने नेहमी तुमच्या पाठीमागे राहून ते पूर्वीपेक्षा उजळ होईल. तुमच्या अशक्य गोष्टी शक्य करून आणण्यासाठी हा संदेश शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे हरवलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि आशाने तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल आणि तुमच्या अशक्य ही गोष्टी
सहज शक्य होऊ लागतील. स्वामी म्हणतात, वेदना संपतील, अश्रू थांबतील, दरवाजे उघडतील. एक चमत्कार जवळ येत आहे. हार मानू नका. पुष्टी करण्यासाठी होय टाईप करा. त्या तणावपूर्ण परिस्थितीचा शांततापूर्ण आणि समाधानकारक अंत होत आहे. देव आर्थिक मदत पाठवत आहे. जीवन बदलणारे आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या मार्गाने येत आहेत. जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कुठेतरी पोचण्यासाठी विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ते ठीक आहे. इतरांशी आणि ते काय करत आहेत याची तुलना न करण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील. त्यावर विश्वास ठेवा. तुम्ही लवकरच तिथे पोचाल जिथे तुम्हाला पोचायचे आहे. तुम्ही सध्या माझ्या योजना समजू शकत नाही, पण लवकरच तुम्हाला समजेल. एखाद्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते सर्व सापडेल, परंतु जेव्हा तुम्ही मला शोधाल तेव्हा तुमच्याकडे आवश्यक ते सर्व असेल. तुम्ही तुमच्या आयुष्यातील एका शक्तिशाली अध्यायात प्रवेश कराल. काळ बदलेल. येथे पृथ्वीवर काहीही कायम राहणार नाही. नेहमी सावध राहा आणि शांत राहा. मी तुझे रक्षण करीन, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्हाला स्वतःसाठी स्वामींनी निवडले आहे. देव प्रेमाने म्हणतो, मी तुझ्यासोबत कायम आहे. मी कोणत्याही रूपात तुझ्या समोर येत आहे. स्वामी म्हणतात, तुम्हाला यश मिळवण्याच्या शक्यतेची भीती वाटते आहे, म्हणूनच तुम्ही पुढे जात नाही. आपण सेट केलेल्या मानकांना घाबरत आहात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझे नेतृत्व करीन. मी तुला सांभाळेन. मी तुला विजयापर्यंत घेऊन जाईन. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर तुमच्या प्रेमात वेडा आहे, पण त्याला निस्वार्थ भक्ती आवडते. तुमच्या कुटुंबातील कोणीही गेले नाही अशा ठिकाणी देव तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो. त्याच्याकडे प्रभाव, संधी आणि अनुकूलता आहे. तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी येत आहे. मला माहीत आहे तुला काय हवे आहे. उद्या सकाळी मी तुला एक चमत्कार दाखवणार आहे. अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत. तुम्ही नेहमी माझ्याद्वारे आशीर्वादित असाल. माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी माऊली, तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे असे टाईप करा. अभिनंदन, तुम्ही हा संदेश पूर्णपणे ऐकण्यात यशस्वी झाला आहात. तुमचा दुष्काळ संपला आहे. तुमच्यावर आशीर्वाद, उपचार, सकारात्मक बदल, प्रेम, नवीन संधी आणि अनुकूलता यांचा वर्षाव होणार आहे. तुमच्या सर्वात फायदेशीर प्रार्थना स्वीकारली आहे. जर तुम्ही हे ऐकले तर याचा अर्थ तुम्ही संरक्षक देवदूत तुमच्या सोबत आहे. तुम्हाला एक मोठा आशीर्वाद मिळणार आहे जो तुमचे जीवन सकारात्मक पद्धतीने बदलेल. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.